नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं एक खूप महत्त्वाचं एक्झाम्पल, जे बोर्ड एक्झाममध्ये 4 वेळेला 6 मार्कासाठी विचारलेलं आहे. सो खूप सिंपल एक्झाम्पल आहे. बघूया आपण हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं एक्झाम्पल कसं सोडवलं जातं. सो काय करायचं आहे बघा, सॉल्व कॉस स्क्वेअर एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू टेन एक्स. हे डिफरन्शियल इक्वेशन मला सोडवायचं आहे. आता हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच आहे, हे कसं आयडेंटिफाय करायचं याची मी तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगतो. बघा, जे आपलं डेरिव्हेटिव्ह आहे, कुठलं डेरिव्हेटिव्ह आहे, डी वाय बाय डी एक्स, याच्यामध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल आहे वाय आणि एक्स आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल. सो डेरिव्हेटिव्ह नंतरच्या नेक्स्ट टर्म मध्ये जर डिपेंडेंट व्हेरिएबल वाय येत असेल तर लक्षात ठेवायचं ते काय आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. ठीक आहे. किंवा आता जर डेरिव्हेटिव्ह अशा टाइप मध्ये असेल डी एक्स बाय डी वाय, तर काय असायला पाहिजे नेक्स्ट टर्म मध्ये, मला सांगा. प्लस किंवा मायनस काही असेल तर काय असायला पाहिजे, डिपेंडेंट व्हेरिएबल आता कोण झाला, एक्स, आणि वाय काय झाला, इंडिपेंडेंट. सो नेक्स्ट टर्म मध्ये काय असायला पाहिजे, एक्स असायला पाहिजे. तर हे काय असणार आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये वाय सोबत आणि राईट हँड साइडला असणारं फंक्शन हे एक्स मधलं असतं किंवा कॉन्स्टंट असतं. ठीक आहे. तुम्हाला आणखी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बद्दल माहिती पाहिजे असेल तर माझ्या YouTube चॅनलवरती जाऊन त्याचा व्हिडिओ बघा. ठीक आहे. मग बघूया आता आपण हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं सोडवायचं. सो पहिल्यांदा दिलेलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन लिहून घेऊया. कॉस स्क्वेअर एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल टू टेन एक्स. का लिनियर आहे मी सांगितलं, डेरिव्हेटिव्हच्या नेक्स्ट टर्म मध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल वाय आहे. ठीक आहे. आणि राईट हँड साइडला जे फंक्शन आहे आणि वाय सोबत जे आहे ते एकतर एक्स मधलं फंक्शन असणार किंवा कॉन्स्टंट. इथं एक्स मधला फंक्शन आहे, वाय सोबत कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. ओके. मग आता पहिली स्टेप काय असते, कुठलंही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर जे काही डेरिव्हेटिव्ह आहे, आता आपलं डेरिव्हेटिव्ह काय डी वाय बाय डी एक्स आहे, त्याचा कोएफिशियंट 1 करा. ठीक आहे. मग आता आपल्या या केसमध्ये डी वाय बाय डी एक्सचा कोएफिशियंट 1 आहे का, नाहीये. तो काय आहे, कॉस स्क्वेअर एक्स आहे. मग हा जर 1 करायचा असेल तर आपण काय करणार, प्रत्येक टर्मला या इक्वेशनच्या कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड करणार. जर डी वाय बाय डी एक्सचा कोएफिशियंट मला 1 पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, कॉस स्क्वेअर एक्सला कॉस स्क्वेअर एक्सनंच डिवाइड करायला पाहिजे. तर आन्सर काय येतं, 1. ठीक आहे. सो ही प्रोसिजर आपण पूर्ण इक्वेशन साठी फॉलो करणार. सो डिवाइड थ्रू आउट बाय कॉस स्क्वेअर एक्स. प्रत्येक टर्मला आता कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड करूया. हा पहिला कॉस स्क्वेअर एक्स ला कशाने डिवाइड करणार, कॉस स्क्वेअर एक्स ने, इंटू काय येणार, डी वाय बाय डी एक्स प्लस, आता दुसरी टर्म लिहित असताना वाय ऑलवेज सेपरेट लिहिणार आपण. म्हणजे आता इथं राहिले काय, वाय सोडून कुठली टर्म आहे, 1 आहे. सो आता नेक्स्ट टर्मला कशाने डिवाइड करायचं आहे आपल्याला, कॉस स्क्वेअर एक्सला, आणि ती टर्म काय आहे, 1 आहे. सो काय येणार, 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आणि इंटू आपण काय लिहिणार, वाय ची टर्म, वाय इक्वल टू, आता राईट हँड साइडला काय करणार, टॅन एक्सला कशाने डिवाइड करणार, कॉस स्क्वेअर एक्स ने. ठीक आहे. ओके. सो पहिली स्टेप काय केली, डी वाय बाय डी एक्सचा कोएफिशियंट 1 करा. कसा केला, प्रत्येक टर्मला त्या इक्वेशनच्या कशाने डिवाइड केलं, कॉस स्क्वेअर एक्स ने. जो काही कोएफिशियंट असेल डी वाय बाय डी एक्स त्यांना डिवाइड करायचं. ठीक आहे. ओके. आता काय येतं बघा, पहिल्या टर्म मध्ये कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल झाला. बाकी कुठे काही कॅन्सलेशन होतंय का, नाही. ठीक आहे. मग आता सोडूया पुढे. सो डी वाय बाय डी एक्स प्लस, ओके, आता इथं काय आलंय बघा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आहे. आणि मला आता ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला माहिती आहे, जो आपण 10वी मध्ये स्टडी केलाय. 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे काय असतं, सेक एक्स. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय येणार, सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सच्या जागी काय लिहूया आपण, सेक स्क्वेअर एक्स इंटू वाय इक्वल टू, सेम इथं पण तेच, टॅन एक्स आहे तसा, आणि हा कॉस स्क्वेअर एक्स डिवाइड केलाय म्हणजे काय, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आहे. सो काय येणार त्याच्या जागी, सेक स्क्वेअर एक्स. सो टॅन एक्स आहे तसा इंटू, तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय, सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. सो बघा, डी वाय बाय डी एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो काय झाला, 1 झाला. सो स्टेप नंबर 1 कंप्लीट केली. आता स्टेप 2, आता हे जे काही आपल्याला
डिफरन्शियल इक्वेशन मिळाले. हे काय आहे? स्टँडर्ड लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, ऑफ दी फॉर्म काय असतो लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म? dy बाय dx प्लस py इक्वल टू q. बघा dy बाय dx या डेरिव्हेटिव्ह नंतर ची जी टर्म आहे त्याच्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबल y आलेला असतो. ठीक आहे, त्यावेळी ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन होतो आणि त्याच्यासोबत p आणि q जे ते x मधले फंक्शन असतात किंवा कॉन्स्टंट असतात. ओके ओके, सो हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला आता मिळालेलं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता काय करूया स्टेप 2 ला हा कम्पेअर करूया या स्टँडर्ड फॉर्मशी आणि त्याच्यावरून काय करू? p आणि q ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता p म्हणजे काय? y सोबत जो आहे तो किंवा y चा कोएफिशियंट. मग y सोबत कोण आहे? sec स्क्वेअर x प्लस sec स्क्वेअर x म्हणजे ही कोणाची व्हॅल्यू? p ची व्हॅल्यू. ओके, p ची व्हॅल्यू काय मिळाली मला? sec स्क्वेअर x y सोबत जो आहे तो. अँड q ची व्हॅल्यू q म्हणजे काय? त्या इक्वेशनच्या राईट हँड साईडला असणारं फंक्शन किंवा कॉन्स्टंट. मग या इक्वेशनच्या राईट हँड साईडला कुठलं फंक्शन आहे? tan x इंटू sec स्क्वेअर x म्हणजे काय आपला आला? q. सो q ची व्हॅल्यू मिळाली मला tan x इंटू sec स्क्वेअर x. ओके, सो सेकंड स्टेप कंप्लीट केली. काय केलं? जे काही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आलं होतं ते कम्पेअर केलं स्टँडर्ड फॉर्मशी आणि त्याच्यावरून p आणि q ची व्हॅल्यू शोधली. ठीक आहे, आता थर्ड स्टेप कडे जाऊया. टोटल 4 स्टेप्स आहेत कुठलेही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर. तर तिसरी स्टेप काय आहे बघा? फाइंड दी इंटिग्रेटिंग फॅक्टर. खूप महत्वाची स्टेप आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याचा फॉर्म्युला पण काय आहे? e रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx. कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे? p चं. p म्हणजे काय? y सोबत जो आहे तो आपण शोधलाय. काय? sec स्क्वेअर x. त्याचं इंटिग्रेशन कोणासोबत घ्यायचं? x सोबत. ठीक आहे, सो सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू e रेस टू इंटिग्रेशन कोणाचं? p चं. काय p ची व्हॅल्यू? sec स्क्वेअर x. सो इंटिग्रेशन मध्ये काय ना? sec स्क्वेअर x. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. sec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन काय असतं? tan x. ठीक आहे, सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येणार? e लिहायला विसरू नका. e रेस टू sec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन काय? tan x. ठीक आहे, सो हा झाला आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. इथपर्यंत जरी तुम्ही एक्झाम्पल व्यवस्थित सोडवलं तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकतात. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता लास्ट आणि फोर्थ स्टेप असते दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करा. आता सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं असतं डिफरन्शियल इक्वेशनचं म्हणजे काय करायचं असतं? सो या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कुठलं डेरिव्हेटिव्ह आहे? dy बाय dx म्हणजे याचं जर सोल्युशन फाइंड आउट करायचं असतं म्हणजे काय असतं? डिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधतो. कुठली आहे डिपेंडंट व्हेरिएबल? y. सो मला y ची व्हॅल्यू शोधायची आहे. ओके, काय ते बघूया. मग ती y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायसाठी फॉर्म्युला काय आहे बघा? सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज गिवन बाय. कोणाची व्हॅल्यू मिळणार मला? y ची. मग फॉर्म्युला काय आहे बघा? लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं y इंटू हा इंटिग्रेटिंग फॅक्टर जो आपण शोधलाय इक्वल टू इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये आता काय घ्यायचं? q. त्याला परत मल्टिप्लाय करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टरनं आणि ते जे काही सगळं येईल तो आपण इंटिग्रेट करणार x सोबत प्लस c. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करण्याचं. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचं. dy बाय dx असेल तर मला y चं सोल्युशन मिळेल. dv बाय dx असेल तर मला कोणाचं सोल्युशन मिळणार? v चं सोल्युशन मिळणार. ओके, हे लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह वरून आपण व्यवस्थित सोल्युशन लिहायचं, बाकी सेम. ओके, आता मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. y आहे तसा, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आलाय? e रेस टू tan x. ओके, y आहे तसा, इंटिग्रेटिंग फॅक्टर e रेस टू tan x इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये पहिला काय लिहायचं? q. काय बघा? q ची व्हॅल्यू tan x इंटू sec स्क्वेअर x. इथं लिहूया tan x इंटू sec स्क्वेअर x. परत त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं? इंटिग्रेटिंग फॅक्टरने. काय इंटिग्रेटिंग फॅक्टर? e रेस टू tan x. ठीक आहे, dx प्लस c. मग आता काय करायचं आहे आपल्याला? हे राईट हँड साईडचं जे इंटिग्रेशन आहे ते सोडवायचं. हे इंटिग्रेशन सोडवलं की मला दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन मिळेल. मग आता जरा ऑब्झर्व करा, या
राईट हँड साईडला जे इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये जे फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकत नाही. असा कुठलाही आपल्याकडे इंटिग्रेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहे. ओके, मग जर लक्षात ठेवा ही मेथड खूप महत्वाची आहे. ज्यावेळी पण डायरेक्ट इंटिग्रेशन कुठल्याही फंक्शनचं येत नसेल तर सबस्टिट्यूशन मेथड ही ऑलवेज हेल्पफुल आहे. मग आता सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायची आहे. सो पहिल्यांदा काय शोधा, त्या फंक्शन मध्ये असं कुठलं फंक्शन आहे का बघा ज्याचं डेरिव्हेटिव्ह तिथं एक्झिस्ट होतं. तर जर तुम्ही कॉमन सेन्स वापरला, जर डोळसपणे बघितलं तर याच्यामध्ये बघा tan x दोनदा आला, इथे एकदा tan x आहे, इथे एकदा tan x आहे, म्हणजे आपली सबस्टिट्यूशन ही tan xच असणार. पण ते कन्फर्म पण करा. कसं कन्फर्म करायचं, त्याचं डेरिव्हेटिव्ह तिथे एक्झिस्ट झालं पाहिजे, ते सोडून डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे. मग tan x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, sec स्क्वेअर x. ठीक आहे, म्हणजे आपली सबस्टिट्यूशन जी आपण चूज केले ती बरोबर आहे. ठीक आहे, काय म्हटलं मी, असं फंक्शन शोधा ज्याचं डेरिव्हेटिव्ह तिथं एक्झिस्ट होईल. ओके, किंवा आणखी एक ट्रिक सांगतो तुम्हाला, त्या फंक्शन मधलं कंपोजिट फंक्शन शोधा. आता कंपोजिट फंक्शन कुठलं आहे, ई रेस टू टॅन एक्स. स्टँडर्ड फॉर्म काय असतो याचा, ई असेल तर कुठलं स्टँडर्ड फंक्शन आहे, ई रेस टू एक्स. एक्सच्या जागी काय आले, टॅन एक्स आले, म्हणजे हे कंपोजिट फंक्शन आहे. मग असं जरी तुम्हाला आयडेंटिफाय करता येत असेल तर काय करायचं, मग तुम्ही काय कॉम्पोजिट फंक्शन आयडेंटिफाय केलं तर काय करायचं, एक्सच्या जागी जो आलाय ती आपली सबस्टिट्यूशन असणार. मग एक्सच्या जागी कोण आलाय, टॅन एक्स आलाय, आणि त्याला कन्फर्म करा त्याचं डेरिव्हेटिव्ह तिथे येतं का. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर एक्स आहे. ठीक आहे, सो सबस्टिट्यूशन वापरूया आपण. सो हे इंटिग्रल जर मला सोडवायचं असेल तर सबस्टिट्यूशन मेथड वापरायला पाहिजे. काय सबस्टिट्यूशन करणार मी, tan x इक्वल टू टी. सबस्टिट्यूशन यूज केली की ऑलवेज काय करायचं, त्याचं डिफरन्सिएशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. का एक्स बरं, कारण आपलं डेरिव्हेटिव्ह काय बघा, dy बाय dx. डिनॉमिनेटरला जो इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे त्याच्यासोबत डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन घ्यायचं असतं. ओके, सो डिफरन्शिएट करणार एक्स सोबत. ओके, मग घेऊया आता डेरिव्हेटिव्ह. सांगा tan x चं डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला जरी पाठ नसेल काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला त्या फंक्शन मध्येच दिले. tan x सोडा, जे राहिलं ते डेरिव्हेटिव्ह काय राहिलं, सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे tan x चं डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर एक्स इक्वल टू टी चं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत. टी चं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत कसं लिहितो आपण, dt बाय dx. फक्त आता इथं लक्षात ठेवायचं, ही एक स्टेप आपण लगेच करणार आहे. काय करणार, dt राईटला ठेवायचं आणि dx लेफ्टला शिफ्ट करायचा. dx जो इकडे डिवाइड आहे तो लेफ्टला गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार कोणाला, सेक स्क्वेअर एक्सला. सो काय म्हणणार मला डेरिव्हेटिव्ह, सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल्स टू dt. ठीक आहे, आता या दोन्ही सबस्टिट्यूशन आपण या इक्वेशन 1 मध्ये करणार आहे. मग आता लेफ्टला काय राहणार आहे तसं, y इंटू ई रेस टू टॅन एक्स. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, ई रेस टू टॅन एक्स, वाय इंटू ई रेस टू टॅन एक्स. लेफ्ट हँड साइड मध्ये काही चेंज होत नाही, इक्वल टू. आता इंटिग्रेशन सोडवायचं. सो हे केअरफुली बघा मी जे सांगतोय ते. आता काय करायचं, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्यायची. सेक स्क्वेअर एक्स dx कुठं दिसतोय बघा, हा सेक स्क्वेअर एक्स आणि हा dx, या दोघांची मिळून काय आहे व्हॅल्यू, dt. सो इंटिग्रेशन मध्ये सेक स्क्वेअर एक्स आणि dx च्या जागी मी काय लिहिणार, dt. आता ते सोडून जे काही राहिले हे सोडा. आता हे सोडून जे काही राहिले व्हाईट मध्ये दिसतंय बघा, टॅन एक्स आणि ई रेस टू टॅन एक्स, त्याच्यामध्ये काय करायचं, पहिली सबस्टिट्यूशन म्हणजे टॅन एक्सच्या जागी काय लिहायचं, टी. ठीक आहे, म्हणजे काय येणार, टॅन एक्सला काय लिहायचं त्याच्या जागी टी इंटू ई रेस टू टॅन एक्स आहे, परत टॅन एक्सच्या जागी आपण काय लिहिणार, टी, म्हणजे काय होणार, ई रेस टू टी. लक्षात आलं कशी वापरायची सबस्टिट्यूशन, सिम्पल वे आहे. डेरिव्हेटिव्ह पहिला सबस्टिट्यूट करून घ्यायचं, सेक स्क्वेअर एक्स dx म्हणजे काय, dt. ओके, आणि मग ते सोडून जे काय राहिले त्याच्यामध्ये टॅन एक्स जिथं जिथं आहे तिथं टी लिहा, म्हणजे काय येणार, हा टी टॅन एक्स म्हणजे, आणि ई रेस टू, परत हा टॅन एक्स म्हणजे काय, टी. ठीक आहे, सो टी इंटू ई रेस टू टीचं आता आपल्याला इंटिग्रेशन सोडवायचं आहे. सबस्टिट्यूशन तुम्ही यूज केली की ते फंक्शन कुठल्या ना कुठल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा मेथड मध्ये चेंज होतच, म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन मिळणारच. मग आता जरा बघा काय दिसते मला इंटिग्रेशन मध्ये, मल्टिप्लिकेशन दिसते दोन वेगवेगळ्या टाईपच्या फंक्शनशी. आता हे जे टी आहे हे कुठलं फंक्शन आहे, अल्जेब्राइक फंक्शन आहे, आणि ई रेस टू टी हे कुठलं फंक्शन आहे,
एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, अल्जेब्राईक फंक्शन म्हणजे टी स्क्वेअर, टी क्यूब या टाईपच्या फंक्शन्सना अल्जेब्राईक फंक्शन म्हणतात. म्हणजे अल्जेब्राईक एक्सप्रेशन असणारे टर्म म्हणजे एक्स प्लस 2x काही असेल किंवा एक्स क्यूब या टाईपच्या सगळ्या फंक्शन्सना आपण काय म्हणतो, अल्जेब्राईक फंक्शन्स म्हणतो. ठीक आहे. मग आता बघा, पहिलं फंक्शन जे आहे ते अल्जेब्राईक आहे आणि दुसरं फंक्शन जे आहे ते एक्सपोनेन्शियल आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या टाईपच्या फंक्शनचा प्रोडक्ट आला. मग त्यांचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर आपल्याला बाय पार्ट्स रूल वापरायला लागतो इंटिग्रेशनचा, जो आपण 12वी मध्ये स्टडी केलाय. पण काय, बाय पार्ट्स रूल यूज करायच्या आधी आपण काय करतो, त्या दिलेल्या दोन फंक्शनचा सिक्वेन्स ठरवतो. मग ते सिक्वेन्स ठरवायचं असेल तर आपण काय यूज करतो, ली-एट रूल. त्या सिक्वेन्स पहिल्यांदा लावून घ्यायचा या रूल प्रमाणे. मग रूल मध्ये बघा, अल्जेब्राईक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आपलं. मग अल्जेब्राईक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर पहिला कुठला असणार आहे, अल्जेब्राईक असणार आहे, नंतर एक्सपोनेन्शियल. म्हणजे आपल्याला जे फंक्शन मिळालं ते आपल्या लीट रूल प्रमाणेच आहे. सो सिक्वेन्स बदलायला लागणार नाही. सपोज हे इन केस असं आलं असतं, इंटिग्रेशन ई रेस टू टी आणि इन टू टी आलं असतं, तर लीट रूल प्रमाणे काय होतं, पहिला कुठलं फंक्शन लिहायचं आहे, अल्जेब्राईक, आणि नंतर एक्सपोनेन्शियल. म्हणजे सिक्वेन्स बदलला असता आणि मग मी पुढे ते सोडवलं असतं. सो पहिला अल्जेब्राईक म्हणजे टी आणि देन इनटू कुठलं, एक्सपोनेन्शियल ई रेस टू टी. सो हे सिक्वेन्स लक्षात ठेवा, ली-एट रूल. हा जर सिक्वेन्स तुम्ही चेक नाही केला तर तुमचं बाय पार्ट्स रूलने आन्सर येण्याचे चान्सेस कमी होतात. ठीक आहे. सो पहिला ली-एट रूल यूज करा सिक्वेन्स ठरवण्यासाठी. आता याच्यामध्ये आपला काही सिक्वेन्स बदलत नाही कारण अल्जेब्राईक नंतरच एक्सपोनेन्शियल असतं. ठीक आहे. मग आता काय करणार, सिक्वेन्स बदलत नाही म्हणजे याच्यासाठी आपण बाय पार्ट्स रूल यूज करणार. मग काय असतो बाय पार्ट्स रूल, दोन फंक्शनच्या मल्टिप्लिकेशनचा u इंटू व्ही dx इक्वल टू u इंटिग्रेशन व्ही dx मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx प्लस सी. ठीक आहे. मी आता सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये सांगतो. आता पहिलं फंक्शन आहे u आणि दुसरं फंक्शन आहे v. दोन वेगवेगळ्या टाईपच्या फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तरच बाय पार्ट्स रूल वापरायचं, लक्षात ठेवा. ओके. मग काय करायचं, पहिलं फंक्शन आहे तसं, नंतर दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस मोठ्या इंटिग्रेशन मध्ये आता ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. इथं काय केलंय, पहिलं आहे तसं दुसऱ्याचं इंटिग्रेशन. परत इंटिग्रेशनच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. एवढं सोपं आहे, लक्षात ठेवा. पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, ब्रॅकेट कंप्लीट करायचं, dx आणि प्लस सी. ठीक आहे. इंटिग्रेशन घेतल्यावरती आपण प्लस सी लिहितो. मग अप्लाय करूया आता आपण हा रूल. u म्हणजे आपला काय, टी, आणि v म्हणजे काय, ई रेस टू टी. लेफ्ट हँड साईडला काही चेंजेस करायचे नाहीत, तो ऑलरेडी सिम्प्लिफायचा आहे. सो लेफ्ट हँड साईड आहे तशी, देअरफॉर y इंटू ई रेस टू टॅन एक्स इक्वल टू, पहिला काय, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज काय, टी आहे तसा, नंतर इंटिग्रेशन दुसऱ्या फंक्शनचं म्हणजे कोणाचं घेणार, ई रेस टू टीचं. कोणासोबत, टी सोबत. आता आपला व्हेरिएबल बदललाय, टी आलाय, लक्षात ठेवा. सो dx लिहिला. ओके. सो सेकंडचं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी dt. ओके. मायनस मोठ्या इंटिग्रेशन मध्ये. आता ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, पहिल्यांदा पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, पहिला कोण आहे, टी आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह कोणासोबत घेणार, टी सोबत. सो डी बाय डी टी ऑफ फर्स्ट फंक्शन काय, टी, इंटू पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, नंतर काय करायचं, दुसऱ्याचं इंटिग्रेशन दुसरा कोण आहे, ई रेस टू टी dt. ठीक आहे. देन हा dt आणि प्लस सी लिहायला विसरायचं नाही. इंटिग्रेशन नंतर आपण ऑलवेज प्लस सी लिहितो. ठीक आहे. आता सोडूया इंटिग्रेशन. लेफ्ट आहे तशी, लेफ्ट मध्ये काही चेंज नाही. y इंटू ई रेस टू टॅन एक्स इक्वल टू, ठीक आहे, हा टी पण आहे तसा. आता काय करायचं आहे बघा, ई रेस टू टीचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ई रेस टू टीच्या इंटिग्रेशनचा. बघा, एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन काय असतं, परत एक्सपोनेन्शियलच असतं. म्हणजे ई रेस टू एक्स असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय, ई रेस टू एक्स. मग हाच सेम फॉर्म्युला टी साठी सुद्धा येणार. म्हणजे ई रेस टू टीचं इंटिग्रेशन काय येणार, आहे तेच, ई रेस टू टी. ओके. देन पुढे मायनस
इंटिग्रेशन मध्ये, मोठ्या इंटिग्रेशन मध्ये पहिला ब्रॅकेट सोडवून घ्यायचा, मग ब्रॅकेट सोडवून जे काय राहील त्याचं शेवटी इंटिग्रेशन घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ओके, आता ब्रॅकेट सोडूया. काय बघा ब्रॅकेटमध्ये, डेरिव्हेटिव्ह कोणाचं, टीचं. कोणासोबत, टी सोबत. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं, 1 असतं. मग तसंच टीचं डेरिव्हेटिव्ह टी सोबत काय येणार, 1. ओके, इंटू कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं, ई रेस टू टीचं. इथं आहे बघा आपल्याकडे फॉर्म्युला, काय असतो, ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स. सो ई रेस टू टीचं इंटिग्रेशन ई रेस टू टी डी टी प्लस सी. पहिला ब्रॅकेट सोडवून घ्यायचं, ब्रॅकेटमध्ये सोडवल्यानंतर जे येईल त्याचं इंटिग्रेशन नेक्स्ट स्टेपला घ्यायचं. ठीक आहे. हा, परत लेफ्ट आहे तशी, वाय इंटू ई रेस टू टॅन एक्स इक्वल टू टी इंटू ई रेस टू टी मायनस इंटिग्रेशन. बाकी सगळं तसंच राहणार आहे, फक्त हे मला ब्रॅकेट मधलं फंक्शन सोडवायचं आहे. 1 इंटू ई रेस टू टी, 1 न कशालाही मल्टिप्लाय करा, परत काय मिळतं, तोच नंबर. सो 1 इंटू ई रेस टू टी म्हणजे काय, ई रेस टू टी. याचं इंटिग्रेशन आपल्याला या स्टेपला घ्यायचं आहे. बाकी सगळं आहे तसंच. ओके, घेऊया मग आता. सो देअरफॉर वाय इंटू ई रेस टू टॅन एक्स इक्वल टू टी ई रेस टू टी मायनस, आता ही स्पेस ठेवले मी याच्या इंटिग्रेशनसाठी. आत्ताच बघितलं आपण हा सिंपल फॉर्म्युला, एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन काय असतं, एक्सपोनेन्शियल फंक्शनच असतं. सो ई रेस टू टीचं इंटिग्रेशन काय येणार, ई रेस टू टी प्लस सी. ठीक आहे, लक्षात आलं. सिंपल रूल आहे, सिंपल एक्झाम्पल आहे. अजून पुढे सोडवायचं आहे. आता पुढं काय होतं बघा, राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईड तर काही सिम्प्लिफाय होत नाही. राईट हँड साईडला काय होतंय, 2 टर्म आहेत, त्याच्यामधून ई रेस टू टी कॉमन निघतोय. ठीक आहे. सो लेफ्ट वाय इंटू ई रेस टू टॅन एक्स इक्वल टू, आता या दोन्ही मधून ई रेस टू टी कॉमन घेऊया आणि जे काय राहील ते ब्रॅकेटमध्ये लिहू. मग पहिल्या टर्म मधून ई रेस टू टी कॉमन घेतला म्हणजे काय राहणार, टी. दुसऱ्या टर्म मधून ई रेस टू टी कॉमन घेतला म्हणजे काय राहणार, मायनस. आणि इथून ई रेस टू टी सगळंच कॉमन घेतलं म्हणजे इथं काय राहतं, 1. ठीक आहे, प्लस सी. ठीक आहे. आता फायनल स्टेप आपली राहिली, काय राहिली असेल बरं, विचार करा. काय करायचंय, टी ची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट करायची. काय आहे बघा इकडे, टी ची व्हॅल्यू टॅन एक्स. सो लास्ट स्टेपला जिथं जिथं टी आहे तिथं टॅन एक्स सबस्टिट्यूट करा, आपला आन्सर कम्प्लीट होईल. सो देअरफॉर वाय इंटू ई रेस टू टॅन एक्स इक्वल टू ई रेस टू टीच्या जागी टॅन एक्स, ब्रॅकेटमध्ये टीच्या जागी टॅन एक्स मायनस 1 प्लस सी. सो हे आपलं काय झालं, रिक्वायर्ड सोल्युशन झालं. याला जनरल सोल्युशन म्हणतात. कोणाचं, या दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे एक्झाम्पल खूप छान पद्धतीनं समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.